तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या नातेवाईकाला कॅन्सरमुळे होणाऱ्या दुखणं सहन करावं लागतं असं तुम्हाला वाटतं आहे का? नमस्कार, मी डॉक्टर विक्रम सोनवणे, पेन फिजिशियन. तर कॅन्सरमुळे दुखणं किंवा वेदना होणं हे सामान्य आहे, परंतु त्या वेदना सहन कराव्याच लागतात हा फार मोठा गैरसमज आहे. तर कॅन्सरमुळे होणारे दुखणं हे अनेक कारणांमुळे असू शकतं, जसं की कॅन्सरची जी गाठ आहे किंवा ट्युमर आहे तो वाढल्यामुळे, जे शेजारील वेगवेगळे अवयव आहेत त्याच्यावरती दबाव आल्यामुळे होणारं दुखणं, किंवा कॅन्सरच्या ट्युमरची गाठ ही नर्ववरती असल्यावरती त्या नर्व कॉम्प्रेशनमुळे होणारं दुखणं. काही रुग्णांमध्ये त्याची ट्रीटमेंट केल्यानंतर, जसं की ऑपरेशन, रेडिएशन थेरपी किंवा किमोथेरपी, या अशा विविध ट्रीटमेंटचा ज्या घेतल्यामुळे सुद्धा काही रुग्णांमध्ये दुखणं सुरू होतं. तर काही रुग्णांमध्ये हा कॅन्सर हा हाडांमध्ये पसरतो आणि त्यामुळे तीव्र वेदना होतात. तर या वेदना बरेच रुग्ण हे सहन करतात. त्यांना असं वाटतं की हे कॅन्सरमुळे होणारं सामान्य रुग्ण आहे आणि याच्यावरती कुठल्याही प्रकारची उपचार पद्धती अवेलेबल नाहीये. तर तो फार मोठा गैरसमज आहे. पेन क्लिनिकमध्ये या अशा कॅन्सरच्या तीव्र वेदनांवरती योग्य उपचार उपलब्ध असतात. यामध्ये विविध उपचार, जसं की काही नर्व ब्लॉक्स किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन किंवा अल्कोहोल न्यूरोलायसिस, ज्या कॅन्सरमुळे एक्झॅक्टली कशामुळे दुखणं सुरू होतंय त्याच्या मुळाशी पोहोचून आपण त्याच्यावरती ट्रीटमेंट करू शकतो. आणि या सर्व उपचार पद्धती जे आपण पेन क्लिनिकमध्ये करतो, या मिनिमल इन्व्हेसिव्ह, म्हणजे कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन न करता एका छोट्या सुईद्वारे आपण त्या ट्युमर पर्यंत किंवा त्या ट्युमरमुळे जिथून सुरू होतंय दुखून तिथपर्यंत आपण सुईद्वारे पोहोचू शकतो. याच्यामध्ये फार काळ रुग्णाला हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज नसते. डे केअर सर्जरी, म्हणजे सकाळी ऍडमिट करून आपण संध्याकाळी सुद्धा रुग्णाला डिस्चार्ज करू शकतो. कॅन्सरच्या कुठल्याही स्टेजमध्ये याची ट्रीटमेंट आपण करू शकतो आणि त्या दुखण्यावरती योग्य तो उपचार आपण मिळवून आपल्याला रुग्णाला चांगलं जीवन देता येतं. त्यामुळे आपल्याला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला जर कॅन्सरच्या वेदना होत असतील तर आपण पेन क्लिनिकला भेट द्या आणि त्याच्या दुखण्यांवरती लवकरात लवकर मात करा. धन्यवाद.